कुछ। हाँ हाँ नमस्कार, झी 24 तासच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत। मी दीपक बातुसे। आज आपण आदिवासी विकास विभागातील सगळ्यात मोठ्या घोटाळ्याबद्दल जी कारवाई झाली त्याची माहिती देणार आहोत। या घोटाळ्या प्रकरणी हायकोर्टाने दणका दिल्यानंतर राज्य सरकारने 21 अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केलेली आहे। तर 105 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे। इतर 123 अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुद्धा सुरू आहे। हा सगळा घोटाळा बघितला तर पूर्ण राज्यभर या घोटाळ्याची व्याप्ती होती। 2004 ते 2009 या कालावधीमध्ये हा सगळा घोटाळा झाला होता आणि 6000 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचं समोर आलं होतं। खरं तर या प्रकरणी राज्य सरकारकडनं कारवाईसाठी चालढकल होत होती। त्यामुळे 2 आदिवासी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि या याचिकेनंतर हायकोर्टाने MJ गायकवाड जे माजी न्यायमूर्ती आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीने पूर्ण राज्याचा दौरा केला आणि आदिवासी विकास विभागामध्ये कशा पद्धतीने घोटाळा झालाय ते समोर आणलं। आदिवासींसाठी विविध 476 ज्या योजना या कालावधीमध्ये म्हणजे 2004 ते 2009 या कालावधीमध्ये राबवण्यात आल्या त्या योजना प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत पोहोचल्याच नाहीत। त्याच्यात अधिकारी कंत्राटदारांनी राजकीय वरदहस्ता ठेवून या सगळ्या योजनांचे पैसे जे आहेत ते लाटले। या योजना कागदावर पूर्ण झाल्याच्या दाखवल्या, मात्र प्रत्यक्ष आदिवासींना याचा काहीच लाभ झाला नाही। त्यामुळे जो गरीब आदिवासी आहे तो तिथेच राहिला। त्यांच्यासाठी योजना मोठमोठ्या परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही। काय होत्या योजना तर या आदिवासींना धुरापासून मुक्ततेसाठी गॅस शेगडीचं वितरण असेल, शेतीसाठी सिंचनाचे पंप असतील, विहीर असेल, त्याचबरोबर लग्नात मंगळसूत्र दिलं जातं सरकारकडनं ती योजना होती। त्याचबरोबर मुलांना, आदिवासींची जी मुलं आहेत अशिक्षित मुलं, त्यांना प्रशिक्षण देणं, कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहित करणं, अशा या सगळ्या योजना होत्या ज्याने आदिवासीचा उत्कर्ष झाला असता। मात्र अधिकाऱ्यांनी, कंत्राटदारांनी, राजकीय पुढाऱ्यांनी या योजना गरिबांपर्यंत, आदिवासींपर्यंत पोहोचूच दिलेल्या नाहीयेत। आणि आता हा सगळा घोटाळा MJ गायकवाड समितीने 2017 साली समोर आणल्यानंतर आत्ता कुठे याच्यावर कारवाई झालेली आहे। आता आणखी काही कारवाई होईल। आदिवासींतर्फे ॲडव्होकेट राजेंद्र रघुवंशी हा सगळा खटला मुंबई उच्च न्यायालयात लढवत होते, ते स्वतः आपल्यासोबत आहेत। रघुवंशी साहेब, आपलं झी 24 तासमध्ये स्वागत। प्रामुख्याने हा सगळा घोटाळा जो आहे तो 2 आदिवासींनी समोर आणला, म्हणजे त्यांनी धाडस केलं हायकोर्टात जाण्याचं। काय नावं आहेत त्यांची आणि कशा पद्धतीने हा खटला तुम्ही चालवत होता? गुलाब पवार आणि बहिरम पोपट या 2 आदिवासी कार्यकर्त्यांनी ही बाब उघडकीला आणली, आमच्यापर्यंत पोहोचवली। नंतर माझ्या ऑफिसच्या लोकांनी त्याच्यावर रिसर्च केला आणि कारण काय आहे, हा घोटाळा संपूर्ण राज्यातल्या 16 जिल्ह्यांमध्ये विस्तृत आहे। महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभाग हा 24 प्रोजेक्ट ऑफिसर्समध्ये विभागला गेला आहे। गायकवाड समिती जेव्हा निर्माण झाली आणि तिचा जेव्हा अहवाल आला तेव्हा गायकवाड समितीने 24 पैकी 23 प्रोजेक्टमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे असा अहवालामध्ये नमूद केलं। एकाचा अहवाल अजून आला नाही कारण त्या खात्याची कागदच सरकारकडे उपलब्ध नव्हती, नाहीतर 24च्या 24 प्रोजेक्ट ऑफिसर्स यांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला। म्हणजे एकही विभाग सुटला नाही, एकही विभाग सुटलेला नाही आणि एकही योजना सुटलेली नाही। आता बघा, जर सगळ्याच्या सगळ्या विभागामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर तो मंत्री आणि संबंधित विभागाच्या सचिव यांना माहीत असल्याशिवाय होऊच शकत नाही, कारण सगळं राज्य किडलेलं होतं। आणि या भ्रष्टाचाराला वाचवण्याचं काम गेल्या सरकारने केलं, नाहीतर गेल्या सरकारकडे 2017 पासून हा अहवाल होता। 2017 ते 2019 पर्यंत या सरकारने त्या अहवालावर कमिटीवर कमिटी नेमण्याचं आणि वेळ काढूपणाचं काम केलं। नामदार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता हे नक्की झालंय, हायकोर्टाने सांगितलंय की गायकवाड समितीचा अहवाल जसाच्या तसा या शासनाने स्वीकारायचा आहे। आता तो अहवाल स्वीकारलाय म्हटल्यावर 23च्या 23 प्रोजेक्ट ऑफिसर जे क्लास 1 अधिकारी आहेत यांच्यावर सगळ्यात आधी गुन्हे दाखल होतील। गुन्हे दाखल झाल्याबरोबर जे जवळजवळ 800 ते 900 कर्मचारी आहेत वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणारे, हे त्याच्यामध्ये आरोपी असतील। आणि कंत्राटदारांसंदर्भात, कारण कंत्राटदारांनी सुद्धा याच्यात संगनमताने हा सगळा घोटाळा केलेला आहे। एकंदरीत जवळजवळ 350च्या पेक्षा जास्त FIRs नोंदवल्या जातील आणि त्याच्यात अटक होईल। बेशरमपणाचा कळस हा आहे की राज्याच्या सचिवानं हे मान्य केलं की अजून एकालाही अटक झाली नाही, कारण पोलीस आमचं ऐकत नाही। राज्याचा सचिव जर म्हणत असेल की पोलीस माझं ऐकत नाही तर सर्वसामान्य माणसाने न्यायालयाशिवाय दुसरा त्याला मार्ग उपलब्ध नाही। रघुवंशी साहेब, आम्ही अहवाल बघितला, म्हणजे तुमच्याकडनं यापूर्वी आपण या संदर्भात बातम्या करताना तुमच्याशी वारंवार संपर्क झालेलाच आहे। त्यावेळेला जवळपास 3000 पानांचा अहवाल आहे
आणि अहवाल कोणीही वाचला तर लक्षात येईल की कुठल्या अधिकाऱ्याने काय घोटाळा केलाय आणि कुठली योजना कशा पद्धतीने आदिवासींपर्यंत पोहोचली नाही. एवढं क्लिस्टर क्लिअर असताना, काचेसारखं स्पष्ट असताना सरकार कारवाई का करत नव्हतं? हे खरं म्हणजे मागच्या मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे, ज्यांनी सांगितलं होतं की माझं सरकार पारदर्शी आहे. जर पारदर्शी सरकार असतं तर, किंवा त्यांना जर भ्रष्टाचाराची चीड असती तर त्यांनी 2017 सालीच कार्यवाही करायला पाहिजे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते 90 संस्था आहेत ज्यांच्या संगनमतानं कॉन्ट्रॅक्टरांच्या पैसा खाल्ला गेलाय. त्यांच्यावर देखील त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये करावं लागेल. त्यांना ब्लॅकलिस्ट करू, फक्त संस्था नाही, कारण नंतर ते दुसरी संस्था काढतील. त्याच्यामुळे तिथल्या संचालकांना देखील ब्लॅकलिस्ट करावं लागणार आहे आणि ही कार्यवाही होईल. बघूया आता हे सरकार किती प्रमाणात हायकोर्टाच्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करतं. नाहीतर मग शेवटी नाईलाजानं कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा मार्ग अनुसरावा लागेल. माजी न्यायमूर्ती गायकवाडांच्या अहवालामध्ये आणखी एक बाब स्पष्ट होते की 24 पैकी 23 प्रकल्प अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट शिफारस होती. मात्र आता जी निलंबनाची कारवाई झालेली आहे 21 अधिकाऱ्यांवर, त्याच्यामध्ये कोण प्रकल्प अधिकारी आहे की खालच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली? त्याच्यावर सगळे खालचे अधिकारी आहेत. प्रकल्प अधिकारी हे क्लास 1 असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न मंत्रालयात होतोय. बघूया आता. म्हणून कोर्टाने सांगितलंय की तुमची आम्हाला टिप्पणी नको आहे, आम्हाला तुमचं ॲफिडेव्हिट हवंय. आणि ते ॲफिडेव्हिट राज्य सरकारने 7 तारखेच्या आत, उच्च न्यायालय 3 तारखेच्या आत दाखल करायचं आहे. त्याच्यावरून आता अधिरोखित होईल की किती लोकांवर कशी कार्यवाही होईल. एवढा सगळा मोठा घोटाळा राज्यात 6,000 कोटीचा होतो. निश्चितच राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाहीये. मग या प्रकरणी ज्यांचा याला वरदहस्त होता त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात? करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आदिवासी विभागाच्या मंत्र्याने तो पैसा महिला आणि बालकल्याण विभागाकडे पाठवला. तो पाठवत असताना तो पैसा तिथे न पाठवता तो ठाणे जिल्हा परिषदेत वर्ग केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कॉन्ट्रॅक्टरने कुठलाही पुरवठा न करता त्याला तो पैसा रिलीज झाला. मंत्रालयातल्या आदेशानुसार एक माजलगाव स्वयं बेरोजगार योजना नावाची संस्था कागदावर निर्माण केली गेली आणि त्या संस्थेला राज्यभरामध्ये दुभती जनावरं देण्याचा ठेका देण्यात आला. तिलाही ती संस्था रजिस्टर्ड नसताना मंत्रालयाने मंत्र्याच्या आदेशान्वये पैसे रिलीज केले. आता गायकवाड समितीने एक टेक्निकल मुद्दा असा उपस्थित केला होता की पैसा जरी आदिवासी कल्याणचा असला तरी इम्प्लिमेंट करणारी एजन्सी ही महिला आणि बालविकास खातं आहे, म्हणून आम्ही त्याच्यात पुढे चौकशी करू शकत नाही. खरं म्हणजे असा अहवाल ज्या दिवशी या राज्याच्या मुख्य सचिवांना मिळाला त्याच दिवशी या राज्याच्या मुख्य सचिवांचं कर्तव्य होतं की ती जी महिला आणि बालविकासाची आणि ती जी पैसे ट्रान्सफर झाले त्याची चौकशी करणं. त्याच्यातही 2-2.5 वर्ष जवळजवळ या सरकारने काहीही केलं नाही. ते करणं आम्ही भाग पडू. हे गमतीशीर बाब मला या अहवालात लक्षात आली ती म्हणजे विहिरी ज्या प्रत्यक्ष खोदल्या पाहिजे होत्या मात्र प्रत्यक्ष विहिरी नव्हत्याच. म्हणजे गायकवाड समितीचं म्हणणं होतं की आम्ही जेव्हा साईट व्हिजिट केली, प्रत्यक्ष जागेवर गेलो तेव्हा विहिरी जागेवर नव्हत्याच, पण कागदावर दाखवलं होतं की विहिरी झाल्या. म्हणजे विहिरी चोरीला गेल्या अशा पद्धतीचा प्रकार म्हणावा लागेल. विहिरी चोरीला गेल्या. जे भारतीय संस्कृतीमध्ये जे मंगळसूत्र आपण म्हणतो ते मंगळसूत्र चोरीला गेलं. इतकंच काय, आदिवासी तरुणाला IASचं आणि कॉम्प्युटर एज्युकेशन मिळावं, त्याला ड्रायव्हरचं शिक्षण मिळावं, अशा वेगवेगळ्या योजनांखाली कोट्यावधी रुपये खोटी नावं दाखवून खोटे विद्यार्थी त्या क्लासला येत आहेत असं दाखवून पैसा लाटण्यात आला. इतकंच काय, आदिवासी समाजातल्या मुली ह्या एअर होस्टेस व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये पण पैसे खाल्ले गेले. दुर्दैव आहे आपलं हे सगळं आणि सरकार त्याला मदत करते. खरं तर राज्यातला आदिवासी गेले स्वातंत्र्यापासून आहे तसंच त्याच अवस्थेचा आहे, पिसलेल्या अवस्थेत आहे. त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना मंत्रालयात बसून आखल्या जातात आणि आदिवासींसाठी आम्ही किती मोठं कार्य करतोय असं सरकारतर्फे दाखवलं जातं. मात्र प्रत्यक्ष जमिनीवर काय आहे ते आपण बघतोयच आणि ही वस्तुस्थिती MJ गायकवाड समितीने समोर आणलेली आहे. खरं तर MJ गायकवाड समितीने जी मेहनत केली हा अहवाल बनवला, त्याचबरोबर ॲडव्होकेट रघुवंशी यांनी या सगळ्या प्रकरणाचा हायकोर्टात ज्या पद्धतीने पाठपुरावा केला त्यामुळे आतापर्यंत कारवाईपर्यंत हे प्रकरण पोहोचलंय. अन्यथा कुठेतरी धूळ खात MJ गायकवाड समितीचा अहवाल पडला असता आणि अधिकारी ज्यांनी या सगळ्या आदिवासींच्या योजना खाल्ल्या, पैसे खाल्ले, कंत्राटदारांनी पैसे खाल्ले, ते मस्त कुठेतरी मजा मारत बसले असते. परंतु आता निश्चित हायकोर्टाच्या दबावामुळे कारवाई तर सुरू झालेली आहे. आता पूर्ण कारवाई या प्रकरणात होते का? कारण जे प्रमुख दोषी याच्यातले आहेत त्याच्यावर कारवाई बाकी. हे जे आत्ता निलंबित झाले ते खालचे अधिकारी आहेत.
प्रमुख अधिकाऱ्यांनी इतर जे कोण यांना वरदहस्त असेल त्यांच्यापर्यंत कायद्याचा हात पोचतो का ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. कट किया रघुवंशी सरांना अजून एक काय मुद्दा मांडायचा आहे, त्यामुळे तो मुद्दा त्यांच्याकडनं आपण पुन्हा घेऊया. बघा, हा योगायोग कसा असतो. नंदुरबारला विधी महाविद्यालय आहे. आदिवासी भागातलं 100% आदिवासींसाठी चालणारं ते एक लॉ कॉलेज आहे. त्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विधी आणि साक्षरता अभियानासाठी एक वेगवेगळ्या खेड्यांवर हे घेतले, समिती केली आहे, खेड्यांना व्हिजिट दिल्या. तेव्हा त्यांनी त्या आदिवासींना प्रश्न विचारला की या शासकीय योजनांमध्ये तुम्हाला लाभ मिळाला का. त्यांनी नाही सांगितलं उत्तर की आम्हाला मिळालं नाही. पण जेव्हा शासकीय कागदपत्र बघितली तेव्हा तिथे पैशाचं डिस्बर्समेंट झालेलं होतं. याच्यावरनं हळूहळू तिथल्या लोकप्रतिनिधींनी, तिथल्या आमदार खासदारांनी तक्रारी केल्यामुळं हा घोटाळा उघडकीला आला. निश्चित आपण बघितलं की कागदावर सगळ्या योजना पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं, पोहोचवल्या असं दाखवण्यात आलं, पण प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत काहीच गेलेलं नाही. आदिवासी आहे त्याच ठिकाणी आहे.